नमस्कार, मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपण मागच्या भागामध्ये एक उदाहरण घेतलं होतं आणि त्यावरून आपण त्या पत्रिकेतले अनेक प्रसंग अनेक घटना कशा घडतील हे आपण अभ्यासतोय। तर त्या पत्रिकेत आपण 8/4/2016 10:40 सातारा ही रँडमली आपण पत्रिका घेतली होती। त्याच्यात म्हणजे आयुष्य मर्यादा, त्याच्या चतुर्थ भावावरनं आपण शिक्षण पाहिलं, नवम भावावरनं आपण पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिलं, नोकरी पाहिली षष्ठम भावावर आणि दशम भावाच्या सबवरनं आपण व्यवसाय पाहिला। तर आज तीच पत्रिकेतले आता जे उरलेले म्हणजे फलादेश द्यायचे आहेत की एक तर आपल्याला विवाह योग आहे का नाही, केव्हा आहे, संतती योग आहे का, त्याच्यानंतर परदेशागमन आहे का, साधारण सांपत्तिक परिस्थिती कशी असेल वगैरे 4-5 जे रेग्युलर प्रश्न येतात ते प्रश्न आपण ह्या कुंडलीवरनं बघणार आहोत। एक कस्पकुंडली मांडली, दुसऱ्या बाजूला आपण 1 ते 12 भाव मांडले। त्या 12 भावामध्ये प्रत्येकाचे सब, पहिल्या भावाचा सब, दुसऱ्या भावाचा सब असे 12 भाव पूर्ण मांडले। त्याच्यानंतर रवीपासून प्लुटोपर्यंतचे सगळे ग्रह मांडले, त्यांचे नक्षत्र स्वामी मांडले, त्यांचे सब म्हणजे उपनक्षत्र स्वामी मांडला आणि सब म्हणजे उपनक्षत्र स्वामी सुद्धा मांडला। हे वरच्या पेजवर आपण कायमस्वरूपी ठेवलं आणि खालच्या पानावर आपण प्रश्न, त्याच्यानंतर त्याचा नियम आणि त्याच्यात दुसरा भाग एक आपण असा केला की त्याचे कार्यरेष, जे सब आहे त्याचे कार्यरेष, महादशा आहे त्याचे कार्यरेष, असं सगळं आपण मांडून त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं। आता आपण तो कागद लावते आणि आता आपण त्यानुसार सगळं बघणार। आपण मागच्या भागातलंच उदाहरण आता कंटिन्यू करते। जातकाची जन्मतारीख आहे 8/4/2016 10:40 रात्रीचा जन्म, सातारा इथला जन्म। ही आपली कस्पकुंडली आपण घेतलेली आहे। म्हणजे वृश्चिक लग्न, शनी लग्नात असं बघून पुढे सगळे कस्पकुंडली मांडून घेतलेली। त्याच्यानंतर आपण इकडे काय केले, 1 ते 12 भाव मांडले। पहिला भाव, दुसरा भाव, तिसरा भाव असे 12 भाव। त्या 12 भावांचे नक्षत्र स्वामी मांडलेत, पहिल्या भावाचा, दुसऱ्या भावाचा, तिसऱ्या भावाचा असे सगळे नक्षत्र स्वामी। आणि सब म्हणजे उपनक्षत्र स्वामी, पहिल्या भावाचा उपनक्षत्र स्वामी, दुसऱ्या भावाचा उपनक्षत्र स्वामी, तिसऱ्या भावाचा उपनक्षत्र स्वामी असे 12 भावांचे उपनक्षत्र स्वामी म्हणजे सब पण मांडून घेतले। त्याच्यानंतर काय केले, रवीपासून प्लुटोपर्यंतचे सगळे ग्रह मांडले। प्रत्येक ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे आणि कोणत्या सबमध्ये आहे। सब म्हणजे उपनक्षत्र स्वामी, त्याचा कोण आहे, पहिले रवीचा, चंद्राचा असे सगळे मांडले आणि सब मांडले म्हणजे उपनक्षत्र स्वामी सुद्धा प्रत्येकाचा मांडला आहे। रवीचा नक्षत्र स्वामी सब आणि सब, चंद्राचा नक्षत्र स्वामी सब आणि सब असे सगळ्या प्लुटोपर्यंतच्या सगळ्या ग्रहांचे नक्षत्र स्वामी सब आणि सब मांडलेले। हा कागद आपण तसाच ठेवणार आहे आणि खालच्या कागदावर आपण प्रश्न, नियम आणि कार्यरेष असं घेऊन आपण हा प्रश्न सोडवणार। मागच्या वेळेला सोडवला तसाच। तर मागच्या वेळेला नोकरी व्यवसायापर्यंत झालेलं होतं। आता यावेळेला प्रश्न आहे विवाह योग आहे का आणि केव्हा। आता हा प्रश्न सोडवताना त्याचा नियम बघायला पाहिजे। नियम काय, सप्तम भावाचा सब जे उपनक्षत्र स्वामी 2, 7, 11 या भावांपैकी भावांचा कार्यरेष असेल तर त्या भावांच्या दशेत म्हणजे महादशा आणि अंतर्दशा याच्यात विवाह होईल, हा नियम आहे। मग आपण आता त्या नियमानुसार बघूयात बरं काय काय होतं ते।
आता आपल्याला काय बघायला लागेल, नियमानुसार काय सप्तम भावाचा सप काढायचा आहे. बघा बरं, सप्तम भाव दिसतोय का? भाव आहे त्याचा सप आहे सप्तम भावाचा सप बुध आहे आणि सप्तम भाव आहे कुणाच्या नक्षत्रात? चंद्राच्या नक्षत्रात. मग आता सप आपण बुध हा घेणार आणि त्याचे सगळे कार्येश काढणार, हो की नाही? मग आता सप्तम भावाचा सप बुध. मग आता कशाचं कार्येश होतं बुध? बघा बरं, आता बुध बसला आहे पंचम भावात इथे. नंतर बुधाची रास आहे अष्टमात, मिथुन रास, आणि त्याची दुसरी रास आहे कन्या, ती आहे लाभस्थानात. म्हणजे बुध कशाचा कार्य झाला? 5, 8 आणि 11. मग आपण इथे लिहिलं आहे का? बघा बरं, लिहिलं आहे बुध 5, 8 आणि 11चा कार्येश. मग त्याच्यानंतर आपण काय बघतो, जो सप आहे तो झाल्यावर तो सबचं नक्षत्र स्वामी कोण आहे बरं हा बघतो. आता बघा बरं, बुधाचा स्वामी कोण आहे? आता हा बघा इथं बुधाचं नक्षत्र स्वामी कोण आहे? तर केतू आहे. दिसतंय का? केतू. मग आता आपण नक्षत्र स्वामी केतू मांडून बघूयात. मग केतूला रास आहे का? राहू आणि केतू राशीच नाही आहेत, हो की नाही? मग हा केतू कुठल्या राशीत आहे बरं? तर केतू आहे शनीच्या राशीत, कुंभ राशीत आहे. कुंभ कुणाची रास आहे? शनीची रास आहे. मग तो कुणाचं फळ देणार? शनीचं फळ देणार, हो की नाही? मग आता शनी कुठे आहे बघा. शनी पहिल्या स्थानात आहे, वृश्चिकेचा शनी. नंतर त्याची मकर रास तृतीयात आहे आणि कुंभ रास चतुर्थात आहे. म्हणजे केतू कितीचं फळ देईल? 1, 3 आणि 4. आता बघा मांडलं आहे का आपण? इथं लिहिले बघा, नक्षत्र स्वामी केतू हा काय आहे? ह्याला राशी नाही, नक्षत्रात 3, 4चा कार्येश झाला आहे. किती झाला आहे? 1. मग आता त्याचा बुधाचा सप कोण आहे बरं? बघा, सप हा बघा, हा केतूच्या नक्षत्रात आहे आणि शनी त्याचा कोण आहे? सप आहे. मग आता खाली शनीचं हे बघू. म्हणून शनी कितीचा कार्य झाला? 1, 3 आणि 4. ओके. आणि आता शनी कुणाच्या नक्षत्रात? म्हणजे 4 स्टेप झाल्यावर का? 4 स्टेप झाल्या का नाही? 4 स्टेप. मग आता शनी कुणाच्या नक्षत्रात आहे? बघा, शनी आहे बुधाच्या नक्षत्रात. जे आता आपल्याला काय करायला पाहिजे? बुधाचं पण कार्यक्षेत्र लिहायला पाहिजे. बुधाचं माहिती आहे, बुध पंचमात आहे, अष्टमात त्याची मिथुन रास आहे आणि लाभात त्याची कन्या रास आहे. म्हणजे सप्तम भावाचा सप बुध 5, 8, 11चा कार्येश, केतू 1, 3, 4चा कार्येश आणि शनी 1, 3चा कार्येश. आणि शनी ह्या बुधाच्या नक्षत्रात, म्हणून तो 5, 8, 11चा कार्येश. मग आता विवाहासाठी काय आपला नियम? 2, 7, 11 या भावांपैकी एखाद दुसरा तरी भाव पाहिजे आपल्या ह्याच्यात. आता बघा बरं आहे का? बुधाच्या ह्याच्यात बघा 11 भावाला, केतू हा 1, 3, 4 आहे, एक हा मात्र विरोधी भावाला. नंतर पुन्हा 1, 3, 4 इथे आहे आणि हा मात्र बुध 5, 8 आणि 11 या भावाचा कार्येश. म्हणजे पुन्हा 11ला. याचा अर्थ काय झाला? बुध हा केतूचं फळ देतो आहे 1, 3, 4, पण नंतर तो स्वतःचं फळ देतो 5, 8, 11 म्हणजे 11 आलेलं आहे. पण त्याचा सप शनी आहे. शनी कुणाच्या नक्षत्रात आहे? बुधाच्या. मग बुध हा 11चा कार्येश आहे. जे फलादेश देताना काय होईल? होकारार्थी फळ देईल, म्हणजेच विवाह होईल असं आपण म्हणू शकतो. आता नियमानुसार कसं सप्तम भावाचा सप 2, 7, 11 भावांपैकी भावांचा कार्येश असेल तर त्या महादशेत, त्या दशांमध्ये विवाह होईल. मग 11 या भावाचा कार्येश आहे की नाही? 11 या भावाचा कार्येश झाल्यामुळे उत्तर काय आलं? विवाह होईल, हो की नाही? मग आता तो केव्हा होईल बरं? महादशा कुठल्या महादशेत होईल हे आपल्याला शोधायला पाहिजे. हां, आता आपण बघूया. तर प्रश्न काय आपला? विवाह होईल हे आपण उत्तर दिलं, पण मग विवाह केव्हा होईल बरं? कोणत्या महादशेत होईल हे आता आपल्याला काढायचं.
मग आता काय बघायला आपल्याला? महादशा बघायला लागतील की आता कोणत्या महादशेचे कार्यरेष कोण कोण आहे, कोणी 2, 7, 11मध्ये आहे का, त्या महादशेत विवाह होईल हे आपण बघणार ना. आता ज्या महादशा 2, 7, 11च्या कार्यरेष असतील त्यातला एखादा तरी असेल कार्यरेष, तर विवाह त्या महादशेत होईल. तर आता आपण महादशा बघूयात. 17/6/36 ते 17/6/42 6 वर्षाची कुणाची महादशा आहे? रवीची महादशा आहे. हां, मग आता रवीचं कार्यक्षेत्र बघूयात आपण. रवी आहे चतुर्थात. हा बघा रवी. हां, आणि त्याची कोणती एकच राशी रवीला कोणती आहे बरं? ती आहे सिंह. ती दशमात आहे. म्हणजे रवी काय झाला? 4 आणि 10चा कार्यरेष झाला. आता बघा मांडलाय का आपण? रवी 4 आणि 10चा कार्यरेष. आता रवी कोणत्या नक्षत्र स्वामी आहे? रवीचं नक्षत्र स्वामी कोण आहे बरं ते बघूयात बरं. आता रवीचा नक्षत्र स्वामी कोण आहे? बुध. बुधाचं कार्यक्षेत्र बघूयात. लिहिलंय का आपण? रवीचा नक्षत्र स्वामी कोण आहे? बुध. मग बुध कशाचा कार्यरेष आहे आपण पाहिला? तो पंचमात आहे, अष्टमात त्याची मिथुन रास आहे आणि 11व्यात त्याची कन्या रास आहे. म्हणून बुध 5, 8, 11 यांचा कार्यरेष झाला. मग आता रवीचा सब कोण आहे बरं? जे उपनक्षत्र स्वामी कोण आहे बरं ते बघूयात. हां, तर रवीचं उपनक्षत्र स्वामी कोण आहे? तर राहू आहे बघा. दिसते का? हां, राहू आहे दशमात. राहूला स्वतःची रास आहे का? नाही. मग तो ज्या राशीत असेल त्या ग्रहाचा फलादेश देईल. मग राहू आहे सिंह राशीत, म्हणजे कुणाचा फलादेश देईल? रवीचा देईल. मग रवी कुठे कुठे आहे? चतुर्थात रवी आहे. 4 आणि 10चा तो कार्यरेष झाला. रवीचा सब राहू. राहू हा कुणाच्या ह्याच्यात आहे? कुणाच्या नक्षत्रात आहे? रवीच्या. म्हणून राहू कुणाचा झाला? 4 आणि 10चा कार्यरेष झाला. हां, 4 स्टेप कुठली आली? 1 झाली. रवीचं पाहिलं, मग तो ज्या नक्षत्रात त्याचे कार्यरेष तो बुधाचे पाहिले, मग त्याचा सब राहू पहिला त्याचं पाहिलं. मग आता राहू कुणाच्या राशीत आहे, कुणाच्या नक्षत्रात आहे बघा बरं. आता राहू शुक्राच्या नक्षत्रात आहे. कुणाच्या? शुक्राच्या. आता शुक्राचा फलदेश बघूयात आपण. शुक्र कुठे कुठे आहे? चतुर्थात. दिसतंय का? चतुर्थात कुंभ राशीत आहे बघा. आणि त्याची वृषभ रास त्याची कुठे आहे? सप्तमात आहे. आणि दुसरी कुठली? तुळ रास, ती आहे व्ययात. हां, आता शुक्र कशाचा कार्यरेष झाला? 4, 7 आणि 12. आता लिहिले का आपण बघूयात. शुक्र 4, 7 आणि 12 म्हणजे कार्यक्षेत्र कसं झालं? रवी 4, 10चा कार्यरेष, बुध 5, 8, 11चा कार्यरेष, नंतर राहू 4, 10चा कार्यरेष, नंतर राहू शुक्राच्या नक्षत्रात 4, 7, 12चा कार्यरेष. आता कुठे आलंय का? 2, 7, 11 आलंय का? तर हो आले. काय आले? रवी 4, 10 म्हणजे 10 म्हणजे काय आलं? विरोधी भाव आला. नंतर 11 म्हणजे विवाहाला पोषक भाव आहे. त्याच्यानंतर पुन्हा 4, 10 म्हणजे राहू पण 4, 10चा कार्यरेष आहे, सब. हो की नाही? तो पण काही विरोधी भावाचा कार्यरेष झाला 10 म्हणजे. पण शुक्र म्हणजे पुन्हा 7चा कार्यरेष झाला. म्हणजे याचा अर्थ काय होईल? विवाह चंद्राच्या महादशेत होईल. ह्याच्यात काय 10 विरोधी भाव आहे, 8 विरोधी भाव आहे. म्हणून आपण पुढची महादशा बघूयात. तर पुढची चंद्राची महादशा किती वर्ष असते? 10 वर्ष. किती ते किती? ते 17/6/42 ते 17/6/52 ही 10 वर्ष चंद्राची महादशा. मग आता चंद्राचं पण कार्यक्षेत्र बघूयात बरं. चंद्र कुठे आहे? चंद्र आहे पंचमात. त्याला एकच रास आहे कर्क. ती कुठे आहे?
ती आहे नवमत स्थानात आहे. म्हणजे चंद्र 5 आणि 9चा कार्येश झाला. बघा बरं आपण लिहिलं आहे का, तर किती 5 आणि 9चा कार्येश. हां, मग नक्षत्र स्वामी कोण बरं चंद्राचा? केतू. मग आता केतूचं कार्यक्षत्व बघा, तो आहे चतुर्थात, हो की नाही. 11व्या राशीत म्हणजे कुंभ राशीत आहे, शनीच्या राशीत आहे, हो की नाही. म्हणजे केतूला रास आहे का स्वतःची? नाही, म्हणून तो शनीचं फळ देईल. शनी कुठे कुठे आहे? पहिल्या स्थानात शनी आहे, तृतीयात त्याची मकर रास आहे आणि चतुर्थात त्याची कुंभ रास आहे. म्हणून केतू कशाचा कार्य झाला? 1, 3 आणि 4चा कार्य झाला. आपण लिहिले का बघूयात. नक्षत्रस्वामी केतू शनीच्या राशीत, म्हणून केतू 1, 3 आणि 4चा कार्य झाला. मग आता केतू चंद्राचा सब कोण आहे बघू बरं. चंद्राचा सब आहे ध. दिसते का? चंद्राचा सब बुध आहे. मग बुध पंचमात आहे, त्याची मिथुन रास अष्टमात आहे, त्याची कन्या रास लाभात आहे. म्हणजे 5, 8 आणि 11 याचा कार्येश झाला. बुध आलं का लक्षात? म्हणजे याच्यात आहे का बघा. आता 5 आणि 9 चंद्राचा, केतू 1, 3, 4 आणि सब मात्र 6, 5, 8, 11 म्हणजे 11 ओपन आहे इथे, हो की नाही. कधी होईल? चंद्राच्या महादशेत होईल. का बरं? तर चंद्र 5 हा पण पूरक भाव आहे बरं का. फक्त 1 हा भाव आपला जरा विरोधी भाव झाला, पण 11 भाव हा काय आहे? 11 भाव पूरक भाव आहे विवाहाला. 2, 7, 11पैकी 11 आला ना, त्यामुळे चंद्राच्या महादशेत विवाह होईल. आलं का? आता याच्यात काय विरोधी भाव काय विवाहासाठी? 10, 8 असल्याने विवाह उशिरा होईल. 10 आणि 8 आले ना, म्हणून विवाह मात्र लवकर नाही देणार, थोडा उशीर देईल. आणि विरोधी भाव कुठले? आपण कुठल्या भावाने? सप्तम भावाचा सब 2, 7, 11 असेल तर विवाह होईल. मग 2च्या अलीकडचा 1, 7च्या अलीकडचा 6, 8 आणि 11च्या अलीकडे 10. 1, 6, 8, 10 हे विरोधी भाव आहेत आणि ते ह्या पत्रिकेत दाखवत आहेत. 8 आहे, 1 आहे, पण विवाह होईल, पण थोडासा लेट देईल, उशिरा देईल. कारण 1 आणि 8 ओपन आहेत, म्हणून 10 पण ओपन आहे बघा. म्हणजे विवाह लगेच होणार नाही, लवकर होणार नाही, थोडासा वेळ लागेल. हां, आता पुढचं बघूयात. आता आपला पुढचा प्रश्न, विवाह होईल पण उशिरा होईल, हे आपण उत्तर दिलं. आता पुढचा प्रश्न काय? प्रेमविवाह होईल का? प्रश्न काय? प्रेमविवाह होईल का? तेव्हा नियम आहे, प्रेमविवाहासाठी सप्तम भावाचा सब, पंचम भावाचा कार्येश असावा लागतो. तसंच पंचम भावाचा सब, सप्तम भावाचा कार्येश असावा लागतो, तर प्रेमविवाह दाखवतो. म्हणजे पंचम आणि सप्तम दोघांचे सब एकमेकांचे कार्येश असावे लागतात, तरच प्रेमविवाह होतो. पंचम भावाचा सब बघूयात आता आपण आधी. हे बघा, पंचम भाव त्याचा सब कोण आहे? राहू आहे बघा. आता पंचम भावाचा सब राहू मांडा. पंचम भावाचा सब राहू. आता राहू रवीच्या राशीत, म्हणजे काय आलं? राहू कशाचा कार्य झाला? रवी कुठे? चतुर्थात आहे आणि त्याची सिंहरास दशमात आहे, म्हणून 4 आणि 10चा कार्य झाला राहू. मग आता राहूचं नक्षत्र स्वामी कोण आहे बरं? राहूचा नक्षत्र स्वामी शुक्र आहे. आता शुक्राचं कार्यक्षेत्र बघा बरं, कुठं आहे? शुक्र आहे चतुर्थात, त्याची वृषभ राशी आहे सप्तमात आणि त्याची तूळ रास आहे व्ययात. म्हणजे शुक्र कशाचा कार्य झाला? 4, 7
आणि 12 यांचा कार्य झाला. हे बघा, राहूच्या नक्षत्रात शुक्र 4, 7, 12चा कार्य. राहूचा सब केतू, राहूचा हा बघा केतू. मग आता केतूचं आपल्याला माहिती आहे, केतू त्या राशीत आहे म्हणून काय झालं, केतू 1, 3, 4चा कार्य झाला. मग आता नक्षत्रस्वामी कोण आहे बघा, केतू, त्याचं नक्षत्रस्वामी गुरु आहे. गुरु बघा, गुरु हे बघा, गुरु नवमांत आणि गुरुच्या 2 राशी कुठे आहेत, तर धनस्थानात धनुरास आहे आणि पंचमात मीन रास आहे. म्हणजे गुरु कशाचा कार्य झाला, 9, 2 आणि 5. गुरु कशाचं कार्य, 2, 5 आणि 9. म्हणजे कसं झालं, पंचमाचं कार्यश कसं झालं, राहू 4, 10चा कार्यश, त्याच्यानंतर शुक्र 4, 7, 12चा कार्यश, पुन्हा केतू 1, 3, 4चा कार्यश आणि गुरु 2, 5, 9चा कार्यश. आता 10चं काय उपयोग नाही, 5 म्हणजे 5चा विरोधी भाव 4 झाला, हो की नाही. नंतर हा पण 4, 7, 12 म्हणजे 7 आहे बघा, इथे 7चा कार्यश झाला शुक्र. त्याच्यानंतर इथे पुन्हा जे लाल एनिमी केलेत ना ते विरोधी भाव झाले, 5च्या विरोधी 4. केतू पुन्हा 5चा कार्य झाला, हे 5 आणि 7चा कार्यश आहे. याचा अर्थ काय होईल, पंचम भाव काय दाखवत आहे की प्रेमविवाह होईल, पण थोडा विरोध होऊ शकतो आणि मग प्रेमविवाह होईल. महादशा बघायला लागतील, हो की नाही. सप्तम भावाचं तर आपण बघितलेलंच आहे सगळं काढून. आता याच्या पण बघूयात महादशा. आता आपण चंद्राची महादशा बघू. 10 वर्ष 17/6/42 ते 17/6/52 10 वर्ष. आता बघा चंद्र 5 आणि 9चा कार्य बघा, 5 आलं, हो की नाही. नक्षत्रस्वामी केतू शनीच्या याच्यात 1, 3, 4. 4 हा विरोधी भाव आला विवाहासाठी, नंतर म्हणजे प्रेमविवाहासाठी. नंतर चंद्राचा सब बुध, तो मात्र 5, 8, 11 आला. 5 आणि 11 हे काय झालं, प्रेमविवाहाला पूरक भाव झाले. आणि बुधाचा सब कोण आहे, केतू, पुन्हा 1, 3, 4 पुन्हा विरोध आहे. ज्याचा अर्थ प्रेमविवाह चंद्राच्या महादशेत प्रेमविवाह होईल, पण विरोध पत्करून होईल. प्रेमविवाह नक्की होईल पण विरोधातच होईल, कारण 4 ओपन आहे, 8 ओपन आहे, नंतर किती ओपन आहे, 1 ओपन आहे. ह्यामुळे काय होईल, मुख्यतः 4मुळे विरोध पत्करून विवाह होईल. कारण 5 आणि 11 मात्र जबरदस्त आहेत, त्यामुळे प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त आहे. ओके, जे आपण काय कन्क्लूड काढलं, प्रेमविवाह हा दाखवतो, पण कुणाच्या ह्याच्यात, चंद्राच्या महादशेत प्रेमविवाह दाखवतो. आता पुढचा प्रश्न काय, प्रेमविवाहाचा झाला. आता पुढचा प्रश्न आहे, संतती होईल का, संतती योग आहे का. केव्हा, पंचम भावाचा सब जेव्हा 2, 5 आणि 11 यापैकी भावांचा कार्यश असून त्या भावांचा कार्यश महादशेत संतती योग होतो. म्हणजे पंचम भावाचा सब 2, 5, 11चा कार्यश हवा आणि त्या महादशा अंतर्दशासुद्धा 2, 5, 11पैकी कार्यश असले तरच संतती होईल. आता बघू पंचम भावाचं हे तर आपण बघितलं होतं. आता पुन्हा बघूया पंचम भावाचा सब कोण आहे बघा बरं. पंचम भाव त्याचा सब कोण आहे, राहू आहे. आता राहूचं कार्यक्षेत्र बघूया आधी. राहू आहे रवीच्या नक्षत्रात, रवी आहे चतुर्थात आणि रास त्याची सिंहराज दशम, 4 आणि 10चा कार्यश. राहूचं नक्षत्र स्वामी कोण आहे बरं, राहूचं नक्षत्र कोण आहे, शुक्र आहे. आता शुक्राचं बघा 4, 7 आणि 12. 4, 7, 12. शुक्र चतुर्थात आहे, वृषभ रास त्याची सप्तमात आहे आणि तूळ रास त्याची व्ययात आहे. मग इथे चतुर्थ भाव संततीला विरोधी भाव आहे,
पण सप्तम भाव ठीक आहे. म्हणजे आता राहूचा सप कोण आहे बरं? राहूचा सप बघा. राहूचा सप कोण आहे? तर केतू आहे. आता मांडलं का आपण राहूचा सप केतू. आता केतूचं कार्यक्षेत्र माहिती आहे आपल्याला. शनीच्या कुंभ राशीत आहे म्हणून तो कुणाचं फळ देईल? 1, 3, 4चं. कारण शनी आहे पहिल्या स्थानात, तृतीयात त्याची मकर राशी आणि कुंभ रास चतुर्थात आहे म्हणून केतू 1, 3, 4चा फलादेश देईल. केतूचा नक्षत्र स्वामी कोण आहे? आता तो बघा बरं. हे बघा केतू. केतूचा नक्षत्र स्वामी गुरु आहे. आता गुरुचं कार्यक्षेत्र आपल्याला माहिती आहे. गुरु कुठं आहे? गुरु आहे नवमात. गुरुच्या 2 राशी, धनुरास आहे धनात आणि मीन रास आहे पंचमात. म्हणजे गुरुचं कार्यक्षेत्र काय झालं? 9, 2 आणि 5. आपण लिहिले का बघ? 2, 5, 9. म्हणजे पंचम भावाचा सप जो आहे तो संतती योगाला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते आपण बघूयात. इथे 4 म्हणजे 4, 10 म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे विरोधी भाव झाला. निगेटिव्ह म्हणजे विरोधी भाव झाला. 7ला काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा इथे 1, 4 म्हणजे हे झाला संतती योगाला त्याच्या अलीकडचं स्थान, पंचमाचं अलीकडचं चतुर्थ म्हणून ते विरोधी भाव. पण इथे मात्र 2 आणि 5 दोन्ही पण आहे. त्यामुळे संतती होणार. थोडा उशीर लागू शकतो पण संतती मात्र नक्की होणार. याचा विरोधी भाव कुठला आला? 4, 1 आणि 10. कारण काय आहे पंचम भावाचा नियम काय? पंचम भावाचा सप 2, 5, 11 याच्या विरोधी भाव काय? 2च्या अलीकडचा म्हणजे 1 पहिला भाव, 5च्या अलीकडचा चतुर्थ भाव आणि 11च्या अलीकडचा 10. मग इथे बघा 4 आणि 10 आहे, 4 आहे, 1 आहे, हो की नाही? त्यामुळे पण 2 आणि 5 गुरु दाखवते. त्यामुळे संतती योग आहे. थोडासा उशीर होऊ शकतो पण संतती योग आहे. आता कुठल्या महादशेत होईल? आपण विवाह तर चंद्राच्या महादशेत सांगितला की नाही. आता चंद्राचीच महादशा आहे का? बरं, संदशा बघायची आता आपल्याला. 10 वर्ष 17/6 42 ते 17/6 52. चंद्र 5 आणि 9चा कार्य. चंद्र कशात आहे? पंचमात आहे आणि 9मात त्याची कर्क रास आहे म्हणून 5 आणि 9चा कार्य. चंद्र नक्षत्र स्वामी कोण आहे? आपण बघितला का चंद्र नक्षत्र स्वामी? हे बघा चंद्र दिसला का? चंद्र नक्षत्र स्वामी कोण आहे? केतू आहे. मग नक्षत्र स्वामी चंद्राचा केतू. केतूला रास आहे का स्वतःची? नाही, तो शनीच्या राशीत आहे म्हणून 1, 3, 4चा कार्य. शनी पहिल्या स्थानात आहे, 3मध्ये त्याची मकर रास आहे आणि 4मध्ये त्याची कुंभ रास आहे म्हणून केतू हा 1, 3, 4चा कार्य झाला. आता चंद्राचा सप कोण आहे बरं? चंद्राचा सप कोण आहे? तर बुध आहे. दिसते का? हां, बुध आहे. बुध हा मीनेत आहे. त्याची रास मिथुन रास अष्टमात आहे आणि त्याची कन्या रास 5, 8 आणि 11. मग बुधाचा नक्षत्र स्वामी कोण आहे बरं? परत बघा बुधाचा नक्षत्र स्वामी कोण आहे? केतूचा आहे. मग केतूचं आपल्या 1, 3 आणि 4. या चंद्राचं काय झालं? 5, 11पैकी कार्यश आहे का तो? तर आहे ना. चंद्र जरी नसला तरी चंद्राचा सब जो आहे तो आहे 5 आणि 11चा कार्यश आहे. दिसतंय का? चंद्राचा सब बुध 5 आणि 11चा कार्यश आहे, हो की नाही? आणि स्वतः चंद्र 5चा कार्यश आहे. स्वतः चंद्र 5चा कार्यश आहे आणि पुन्हा हा मात्र 1, 3 म्हणजे इथे 4चा म्हणजे विरोधी भाव आला. मग संततीचे विरोधी भाव कुठले? आता उत्तर काय? आधी संतती योग चंद्राच्या महादशेत आहे. विरोधी भाव आहेत 1, 4 पण 5, 11चा कार्यश म्हणून योग आहे. संततीचे विरोधी भाव कोणते? 4, 1 आणि 10.
संतती योग चंद्राच्या महादशेमध्ये आहे. थोडा उशीर होऊ शकेल, पण संतती योग मात्र नक्की आहे. आता पुढचा प्रश्न, विवाह झाला, प्रेमविवाह झाला, संतती झालं, आणि आता पुढचा प्रश्न आहे, परदेशगमन होईल का? परदेशगमन योग आहे का? तर त्याचा काय नियम आहे? व्ययभावाचा सप 3, 9, 12 या भावांचा कार्यश असता या दशेत परदेशगमन घडते. आला का लक्षात नियम? परदेशगमनासाठी व्ययभाव म्हणजे 12वा भाव त्याचा सप बघायचा. तो 3, 9, 12 ह्यापैकी भावांचा कार्यश असेल तर परदेशागमन होईल. व्ययभावाचा कार्यश बघा आहे, भावाचा सप आहे शनी. मग आता शनीचं कार्यक्षेत्र बघूया आधी. हो म्हणते का शनी? व्ययभावाचा सप शनी. हां, मग आता शनी कितीचा कार्यश आहे ते बघा आधी बरं. शनी कुठे आहे? शनी पहिल्या भावात आहे, दिसतंय का? त्याच्यानंतर शनीची रास 3ऱ्या भावात आहे आणि 4थ्या भावात कुंभरास आहे. म्हणजे 1, 3, 4चा तो कार्यश झाला. 1, 3, 4चा कार्यश झाला. ओके. आता शनी कोणत्या नक्षत्रात आहे? कुणाच्या नक्षत्रात आहे शनी? आता बघा, बुधाच्या नक्षत्रात आहे. आता बघा बुधाचा, बुध कुठे? पंचमात आहे. नंतर त्याची मिथुन रास अष्टमात आहे आणि कुठली? कन्या रास 11व्या भावात आहे. हां, म्हणजे 5, 8, 11चा कार्य झाला. हो की नाही? आता शनीच्या बुधाच्या नक्षत्रात आहे. मग आता बुध पंचमात आहे, त्याची मिथुन रास अष्टमात आहे आणि कन्या रास 11व्यात आहे. आता शनीचा सप कोण आहे? शनीचा ते बघा बरं. त्याचा सप कोण आहे? चंद्र आहे. बघा दिसते का? शनीचा सप चंद्र आहे. बघा परत हवं तर हे बघा शनी, हे बघा चंद्र सप आहे. आता चंद्राचं काय आहे बघा. चंद्र कशाचा कार्य? चंद्र स्वतः कुठं आहे? पंचमात आहे आणि चंद्राची कर्क रास कुठे आहे? 9मात. म्हणजे 5 आणि 9चा कार्य झाला. आता चंद्र कुणाच्या नक्षत्रात आहे बरं? नक्षत्र स्वामी कोण आहे चंद्राचा? हा चंद्र. चंद्राचा नक्षत्र स्वामी कोण? चंद्राचं नक्षत्र केतू. मग आता चंद्राचा स्वतःची रास नाही, तो आहे शनीच्या राशीत, म्हणून 1, 3, 4चा कार्य झाला. मग आता बघा बरं काय काय झालं एकूण. शनी 1, 3, 4चा कार्यश, नंतर शनीचं नक्षत्र स्वामी बुध 5, 8, 11चा कार्यश, नंतर शनीचा सप कोण? चंद्र 5, 9चा कार्यश आणि चंद्र हा केतूच्या नक्षत्रात 1, 3, 4. मग आता आपला नियम काय? व्ययभावाचा सप 3, 9, 12पैकी कार्यश पाहिजे. मग आता शनी 3चा कार्यश आहे. आलं का लक्षात? दिसते का? पण त्याचबरोबर 4चा कार्यश. 4 ही मातृभूमी असते. म्हणजे हा 4 हा परदेशगमनात विरोधी भाव झाला, पण 3 हा विरोधी भाव नाही, तो पोषक भाव आहे. 3 तर हवाच आपल्याला. हो की नाही? तसं 11 भाव, बुधाचा 11 भाव पण विरोधी भाव झाला. का बरं? कारण 4 आणि 11 जेव्हा असतात तेव्हा ती व्यक्ती मायदेशी येते, स्वतःच्या मातृभूमीला येते, म्हणून तो विरोधी भाव, परदेशागमनाच्या विरोधी भाव झाला. नंतर शनीचा सप कोण आहे? चंद्र. तो मात्र काय आहे? 9चा कार्यश आहे. दिसतं का? 9 म्हणजे झालं की 3, 9 म्हणजे काही प्रॉब्लेमच आहे. आणि पुन्हा इथे 3 आहे. 3 आणि 9 याचा कार्यश असल्या कारणाने परदेशगमन नक्की घडेल. 3, 9 आणि 12 ह्यापैकी एखाद्या भावाचा तरी कार्यश पाहिजे. तर इथं 3 आणि 9चा कार्यश आहे, हे लक्षात घ्या. आता हे कोणत्या महादशेत घडेल हे आपल्याला बघायचं आहे. आता आपण रवीची महादशा बघितली तर रवीची महादशेत काय आहे? 4, 10 आहे.
रवी 4-10चा कार्यरेष आहे. रवी 4-10. रवी नक्षत्र स्वामी बुध 5-8-11चा कार्यरेष आहे. त्याच्यानंतर रवीचा सप 4 कोण आहे? राहू. तो आहे 4-10चा कार्यरेष आहे. त्याच्यानंतर राहूचा नक्षत्र स्वामी गुरु, तो पण कितीचा आहे? 4, 7 आणि 12. 12 फक्त पोषक आहे, 4 मात्र राहील. ते इथे रवीच्या महादशेत शक्यता कमी आहे, कारण सगळीकडे 4 आणि 11 ओपन आहे, हो की नाही? एकदाच फक्त 12 ओपन आहे. ते रवीच्या महादशेत तो जाईल का? तर नाही. आता मग आपल्याला काय बघायला पाहिजे? पुढची महादशा कुठली? चंद्राची. चंद्राची महादशा बघा बरं. चंद्राची महादशा 10 वर्ष. ती 17/6/42 ते 17/6/52. 10 वर्षाची महादशा. आता ही महादशा बघूयात आपण. हां, बघा चंद्राची महादशा. चंद्र कुठे? पंचमात आहे आणि त्याची एकच रास कर्क रास 9मात आहे, म्हणून 5 आणि 9चा कार्यरेष झाला. चंद्राचा नक्षत्र स्वामी कोण आहे बरं? बघा, चंद्राचा नक्षत्र स्वामी आहे केतू. आता आपण केतू बघू. केतू आहे शनीच्या राशीत, हो की नाही? त्यामुळे तो काय करेल? शनीचं फळ देईल. म्हणजे किती? 1, 3, 4. शनी पहिल्या स्थानात आहे, 3ऱ्या स्थानात त्याची मकर रास आहे आणि 4थ्या स्थानात त्याची कुंभ रास आहे. आता चंद्राचा सप कोण आहे बरं? चंद्राचा सप आहे बुध. दिसला का? आता बुधाचं बघा 5-8-11. म्हणजे काय झालं? पंचमात बुध आहे, अष्टमात त्याची मिथुन रास आहे आणि लाभात त्याची कन्या रास आहे, हो की नाही? म्हणून बुध काय झालं? 5-8-11चा कार्यरेष झाला. बरं, आता काय करूयात? बुधाचा नक्षत्र स्वामी कोण आहे? बघा, बुध आहे तर केतू आहे, दिसतंय ना? आता केतूचं कार्यक्षेत्र काय? 1, 3, 4. केतू राहुनीच्या राशीत आहे. 1, 3, 4. मग आता कसं झालं? चंद्राच्या महादशा सांगा बरं कसं झालं? 5-9 म्हणजे 9 हा परदेशागमनाला पॉझिटिव्ह आहे, 4 विरोधी आहे, 11 विरोधी आहे, 4 विरोधी आहे. पण 9, 3, 3 नक्षत्र म्हणजे 5. चंद्र तर 9चा कार्यरेष आहे, पण तो 3चा पण कार्यरेष आहे केतू. जे 9, 3 आणि 3 असं ओपन आहे. त्यामुळे चंद्राच्या महादशेमध्ये काय होईल? परदेशागमन होईल. चंद्राच्या महादशेत परदेशागमन होईल. मग आता पुढच्या महादशेत पण होईल का? मंगळाच्या, ते पण बघूयात. मंगळाची त्याच्या पुढची ना, चंद्राच्या पुढची 7 वर्ष असते बरं का मंगळाची. मंगळाची महादशा 7 वर्षे, 17/6/52 ते 17/6/59 ह्या दरम्यान मंगळाची महादशा असेल. आता मंगळ काय म्हणतो? वृश्चिक रास पहिल्या भावात, म्हणून 1चा कार्यरेष झाला, हो की नाही? नंतर 6ठ भावात मेष रास आणि मंगळ कुठं आहे? तर व्ययात आहे. म्हणजे 1-6-12 ह्याचा कार्यरेष मंगळ झाला. लिहिले का आपण? मंगळ 1, 6 आणि 12 ह्याचा कार्यरेष आहे. मग 12 हा पॉझिटिव्ह झाला परदेशागमनाला. बरं, आता मंगळाचा नक्षत्र स्वामी कोण आहे? बघा बरं. हा बा, मंगळाचा नक्षत्र स्वामी शनी आहे. आता शनी बघू. शनी आहे स्थानात आहे आणि 3ऱ्या स्थानात त्याची मकर रास आणि 4थ्यात कुंभ रास. मग इथे 3चा कार्यरेष पॉझिटिव्ह झाला, 4चा पॉझिटिव्ह म्हणजे पोषक ग्रह 3 आणि 4 हे विरोधी भाव झाला. मग आता मंगळाचा सप कोण आहे बरं? मंगळाचा भाऊ दिसला का? आता राहू बघा. राहू काय आहे? राहू आहे दशमात. तो आहे रवीच्या राशीत आहे, म्हणजे सिंह राशीत आहे म्हणून. आणि रवी आहे चतुर्थात, म्हणजे 4 आणि
आहे दशमात, रवी आहे चतुर्थात. म्हणजे 4 आणि 10चा कशाचं कार्य झालं, हे राहू कशाचं कार्य झाला, 4 आणि 10चा कार्य झाला. परत राहू कुणाच्या नक्षत्रात आहे बघा, फोर्थ स्टेप बघतो ना आपण. राहू शुक्राच्या नक्षत्रात आहे. मग आता शुक्र कुठे आहे, आपला चतुर्थात आहे. नंतर सप्तमात त्याची वृषभ रास आहे आणि व्ययात त्याची तुळ रास आहे. या 4, 7, 12चा कार्य झाला, हो की नाही. मग आता सांगा मंगळ महादशेत जाईल का बरं ती, परदेशागमन करेल का व्यक्ती, तर 12 मंगळ. नंतर इथे 3 ओपन आहे आणि इथे पुन्हा 12 ओपन आहे. हे 3 आणि 12 मंगळ महादशेत सतत ओपन आहेत. मध्ये आपल्याला 4 ओपन दिसतोय, पण मंगळाच्या महादशेत नक्कीच परदेशगमन आहे. म्हणजे चंद्र आणि मंगळ या महादशेमध्ये परदेशागमन 100% होणार. ओके, आता परदेशागमनाचा आपला प्रश्न झाला. आता पुढचा एक प्रश्न घेऊयात, साधारण सांपत्तिक परिस्थिती कशी असेल, हा एक प्रश्न आहे. साधारणतः सांपत्तिक परिस्थिती कशी असेल. मग आता ह्याच्यासाठी काय नियम आहे, धनभावाचा सप 2, 6, 10, 11 या भावांचा कार्येश महादशा अंतर्दशेमध्ये परिस्थिती उत्तम असते. आणि याचे विरोधी भाव काय, 1, 5 आणि 9. सांपत्तिक परिस्थितीसाठी 1, 5, 9 हे विरोधी भाव आहे. मग आता बघूया धनभावाचा कोण सब आहे बरं, ते शोधा आधी. हे दुसरा भाव, त्याचा सब कोण आहे, राहू. हां, धनभावाच्या राहूचं कार्यक्षेत्र बघूयात. धनभावाचा सप राहू, राहू रवीच्या राशीत, म्हणून राहू किती 4 आणि 10चा कार्येश, बरोबर. आता राहूचा नक्षत्र स्वामी कोण आहे बरं, बघा इथं आहे. नक्षत्र स्वामी कोण आहे, शुक्र आहे. हां, मग आता शुक्राचं कार्यक्षेत्र, शुक्र आहे चतुर्थात आहे. नंतर त्याची वृषभ रास सप्तमात आहे आणि शुक्राची तुळ रास ही व्ययात आहे. म्हणजे 4, 7 आणि 12चा कार्येश आहे. बघा लिहिलं आहे का आपण, राहूचा नक्षत्र स्वामी 4, 7, 12चा कार्येश. मग राहूचा सप कोण आहे, केतू आहे की नाही. आता राहूचा सप केतू, बघा केतूचं कार्यक्षेत्र काय आपल्याला माहिती आहे. केतू कुठं आहे, शनीच्या राशीत आहे, कुंभेत आहे, कुंभाच्या राशीत, कुंभ राशीत आहे. त्यामुळे 1, 3, 4चा कार्येश. पहिल्या राशीत शनी, तिसऱ्या भावात शनीची मकर रास आणि चौथ्या भावात कुंभ रास, म्हणून तो 1, 3, 4चा कार्येश झाला, हो की नाही. आता केतूचा नक्षत्र स्वामी कोण, नक्षत्र स्वामी गुरु. आपण 4 स्टेपने बघतोय ना सगळं. आता केतूचा नक्षत्र स्वामी गुरु आला. गुरु कितीचा कार्येश आहे, 2, 9, 2, 5, बरं का. 9, 2 गुरु कुठं आहे, नवमात आहे आणि त्याची धनुरास धनात आहे आणि पंचमात त्याची मीन रास आहे. जे आता कार्येश 4, 10, नंतर शुक्र 4, 7, 12, नंतर 1, 3, 4, 9, 2, 5. म्हणजे काय झालं, सांपत्तिक स्थितीसाठी 2 हा एकच भाव ठीक आहे, हो की नाही. बाकी कुठंही 6 ओपन नाही, 10 ओपन नाही आणि 11 पण ओपन नाही, फक्त दुसराच भाव आहे. मग आता आपण महादशा बघूया. आता आपण मंगळाची महादशा बघणार आहोत. महादशा मंगळाची 7 वर्षे, 17/6/52 ते 17/6/59. कार्यक्षेत्र आपण बघितलं, मंगळ 1, 6, 12 आहे
मंगळाची रास वृश्चिक रास पहिल्याच भावात आहे, 6व्या भावात मेष रास आहे त्याची, आणि 12व्या भावात मंगळ स्वतः आहे. म्हणून 1-6-12चा मंगळ कार्यश आहे. मंगळाचा नक्षत्र स्वामी कोण आहे बरं बघा. नक्षत्र स्वामी शनी आहे बघा, दिसला. आता शनी बघा, शनीचं कार्यक्षत्व काय आहे. 1-3-4 शनी पहिल्या भावात आहे, 3ऱ्या भावात त्याची मकर रास आहे आणि 4थ्यात कुंभ रास आहे. म्हणून 1-3-4चा कार्य शनी हा. मग मंगळाचा सप कोण आहे बघा बरं. राहू दशमात आणि तो स्वतः रास नाही, त्याची स्वतःची रास त्याला नाही, म्हणून कुठली रास, तो सिंहेचा राहू आहे. म्हणून सिंह रास कोणाची आहे, रवीची रास आहे. म्हणून राहू झाला 4 आणि 10चा कार्यश. रवी कुठं आहे बघा, चतुर्थात आहे आणि राहू दशमात आहे. 4 आणि 10चा कार्यश झाला. नंतर राहूचा नक्षत्र स्वामी कोण आहे बघा बरं. राहूचा आता शुक्राचं बघा कार्यक्षत्व. शुक्र आहे चतुर्थात, वृषभ रास त्याची सप्तमात आणि व्ययात त्याची तुळ रास. येते का लक्षात. मंगळाचं कार्यक्षत्व कसं झालं. 1-6-12 6 पोषक भाव, 1-3-4 4-10 10 म्हणजे नोकरीला चांगलं, 4-10 4-7-12. ज्याचा अर्थ काय झाला, मंगळाच्या महादशेत परिस्थिती उत्तम असेल. ते आपण काय पाहिलं, साधारण सांपत्तिक परिस्थिती कशी असेल तर धनभावाचा सब 2-6-10-11 या भावांचा कार्यश महादशा अंतर्दशेमध्ये परिस्थिती उत्तम असते. विरोधी भाव कुठलेच आहे, 1-5-9. मंगळाच्या महादशेत परिस्थिती उत्तम असेल म्हणजे मंगळाची महादशा कधी आली आपली, 17-6-52 ते 17-6-59 या याच्यात परिस्थिती उत्तम असेल. ओके. आज उदाहरणासाठी 8-4-2016 8 एप्रिल 2016 रात्री 10:40 आणि 77 जे उदाहरण घेतलं होतं त्याच्यातले जे रेग्युलर प्रश्न साधारण जातकाचे असतात ते आपण आज अभ्यासले मागच्या भागात आणि आजच्या भागात वेळ. तेव्हा कशा प्रकाराने आपण कुठल्या भावावरनं कुठली घटना बघायची ते आपल्याला भाग नंबर 25 मध्ये माहीतच आहे. नियम हे कृष्णमूर्ती पद्धतीत नक्कीच आहेत आणि त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला नियम आहे आणि त्या नियमानुसार कसं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह उत्तरं कशी द्यायची काय द्यायची हे आपण आज अभ्यासलं. पण हे मी तुम्हाला फक्त महादशापर्यंतच समजून सांगितलं. पण हे मी मागच्या भागात तुम्हाला सांगितलं की महादशा अंतर्दशा विदशा ह्या तिन्ही जेव्हा कार्यश असतात तेव्हाच घटना घडते. महादशावर मी तुम्हाला समजावून सांगितलं की कशी बघायची. प्रत्येक महादशा चंद्राच्या महादशात घटना घडणार आहे त्याच्या अंतर्दशा बघायच्या चंद्राच्या की 2-7-11चा कार्यश एका विवाहाला त्यातल्या कुठल्या महादशा जास्तीत जास्त उपयोगाला आहे. नुसत्या 2-7-11 नको तर त्याच्याबरोबर विरोधी भाव नकोत. विवाहासाठी कसा 1, 10 आणि 6 हे विरोधी भाव आहेत, हे शक्यतो नको. आणि अशा महादशा अंतर्दशा विदशा निवडायच्या. आणि मग भाग नंबर 48 मध्ये म्हणजे तुम्हाला सांगितलं की घटना 10 दिवसाची आपण काढू शकतो. ती कशी काढणार. ज्या महादशेमध्ये घटना घडणार आहे त्या महादशा ज्या ग्रहाची आहे या ग्रहाची राशी आणि जी अंतर्दशात घटना घडणार आहे तो ग्रहाची अंतर्दशा. रवी हा त्या महादशेच्या राशीतून आणि अंतर्दशेच्या नक्षत्रातून जेव्हा जाईल तेव्हा ती घटना घडते. हेही आपण बघितलेलं आहे. कसं चेक करायचं हे मी तुम्हाला महादशा कशी काढायची त्याच्यावरनं अंतर्दशा विदशा काढायच्या आणि आपल्या नियमानुसार तुम्ही एक साधारण नक्षत्र पार करायला रवीला 10 दिवस लागतात.
दिवसाचं तर नक्कीच पिरियड देऊ शकतो की ह्या 10 दिवसात घटना घडेल. पण हा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तसंच कुणालाही फलादेश द्यायचा नाही. तुम्हाला अनेक पत्रिका डोळ्याखाली घालायला लागतील रँडमली. त्याचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुम्हाला हळूहळू जमायला लागेल. हा सरावाचा भाग आहे. हां, तर आजच्या आपण उदाहरणानं जे उदाहरण घेतलं त्या उदाहरणातले जे रेग्युलर प्रश्न असतात ते आपण पार पाडले. आता ह्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण दुसरं काही बघू आणि त्याच्यानंतरही परत आपण आणखीन 1-2 पत्रिका अशाच रँडमली घेऊन दाखवणार आहे मी तुम्हाला. हां, ह्या नमस्कार. हा भाग मी इथेच संपवत आहे आणि पुढच्या भागासाठी आपण लवकरच भेटूया. तुम्ही सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं असेल याची मला खूप खूप धन्यवाद.